नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड 3 साठी आज कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. परंतु आज हे कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कट ऑफ ही वाढलेली आहे. तर ही कट ऑफ नेमकी का वाढणार आहे, याचे काय कारण आहेत आणि ऍडमिशन नेमकं कुणाला भेटणार, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड फर्स्ट मध्ये जी कट ऑफ लागली होती त्याच्यापेक्षा सेकंड राऊंडला कट ऑफ ही कमी होती आणि आता आपला अंदाज असतो की सेकंड राऊंड पेक्षा थर्ड राऊंडला आणखीन त्यापेक्षा कट ऑफ ही कमी लागेल. समजा माझ्या आवडत्या कॉलेजला कट ऑफ 75 ला क्लोज झाला असेल आणि मला 74 पर्सेंटाईल असतील, तर आपली अपेक्षा असते किंवा आपली इच्छा असते की आता कट ऑफ ही 74 पेक्षा खाली येईल आणि माझा नंबर हा लागणार आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये तसं घडत नाही. 75 ची कट ऑफ 76, 77, 80 पर्यंत पुढे वाढते. तर मग ही कट ऑफ वाढण्याची नेमकी कारण काय आहेत, त्याचं सायंटिफिक उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात महत्वाचं आणि प्रमुख कारण जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर इथं डॅशबोर्ड पाहून घ्या. एकूण रजिस्ट्रेशन आता नवीन 59,064 झालेले आहेत. ऍप्लिकेशन लॉक जे केलेले आहेत ते 53,869 आणि ऍप्लिकेशन व्हेरीफाईड 47,076 इतके झालेले आहेत. मित्रांनो, कॅप राऊंड फर्स्टचा विचार केला तर न्यू रजिस्ट्रेशन 58,174 होतं. ऍप्लिकेशन लॉक केलेले होते ते 52,111 आणि ऍप्लिकेशन व्हेरीफाईड होते ते 43,215 होते आणि ऑप्शन फॉर्म 40,323 विद्यार्थ्यांनी लॉक केलेला होता. पण आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर इथं रजिस्ट्रेशन देखील वाढलेलं आहे आणि व्हेरीफाईड ऍप्लिकेशनची संख्या 4,000 वाढलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन लॉक केलेले 36,000 असले तरी हे 36,000 आणि या ठिकाणी ऍडमिशन झालेले टोटल ऍडमिटेड कॅन्डिडेट्स 9,000 म्हणजे जवळपास 45,000 विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन लॉक झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच हे 9,000 विद्यार्थी गेले तरी आणखी 36,000 विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये आहेत. एक महत्वाचं कारण तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर काही विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटाईल असून देखील फर्स्ट कॅप राऊंड सेकंड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन भेटलेलं नाही, कारण त्यांच्या डॉक्युमेंट मध्ये काहीतरी तफावत होती, त्रुटी होत्या. त्यामुळे काही जणांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेटमुळे त्यांचं सर्टिफिकेट रिजेक्ट झालं आणि कॉलेजने ऍडमिशन रिजेक्ट केलं. या ठिकाणी तुम्ही फायनल मेरिट लिस्ट पाहत असाल तर फर्स्ट रँक वाला विद्यार्थी या ठिकाणी टोटल मेरिट जे आहे तर फर्स्ट इथं मेरिट नंबर तुम्ही पाहत असाल तर फर्स्ट मेरिटचा विद्यार्थी त्याचे पर्सेंटाईल पाहिला तर 99.98 म्हणजे जवळपास 100 पर्सेंटाईलचा विद्यार्थी देखील थर्ड कॅप राऊंड मध्ये इथं कॉम्पिटिशन मध्ये आहे आणि 90 पर्सेंटाईल पेक्षा जास्त पर्सेंटाईल असणारे विद्यार्थी या ठिकाणी भरपूर आहेत. आणि हे विद्यार्थी काय करणार आहेत, आता तुमच्या सोबत कॉम्पिट करणार आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला नव्हता, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, अशा देखील विद्यार्थ्यांनी आता नव्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचा ऑप्शन फॉर्म भरलेला आहे आणि ते विद्यार्थी आता थर्ड कॅप राऊंड साठी इथं कॉम्पिटिशन मध्ये उतरलेले आहेत. तर मित्रांनो, याच कारणामुळे तुमचं मेरिट जे आहे ते कट ऑफ वाढणार आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मला 1 पर्सेंटाईल मुळे गेल्या वेळेस हे कॉलेज माझं अलॉटमेंट राहिलं होतं आणि आता मला ते भेटण्याचे चान्सेस आहेत, तर मित्रांनो थोडंसं सावध राहा. तर इथे जर तुम्ही पाहत असाल तर 1838 रँकचा विद्यार्थी त्याला देखील या ठिकाणी 91 पर्सेंटाईल हे मार्क्स आहेत. आता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना थोडंसं या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढणार आहे. परंतु तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं मेरिट हे खूप हाय जाणार नाही, कारण जे काही हाय मेरिट वाले स्टुडंट आहेत ते बरेचसे ओपन कॅटेगरीचे आहेत. जास्तीत जास्त ओपन कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, एखादं SC ST या ठिकाणी दिसतं. पण हाय पर्सेंटाईल जे सुरुवातीला 99 वगैरे आहे, तर इथे तुम्ही पाहत असाल तर ओपन बरेचसे ओपनचे स्टुडंट या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. त्यामुळे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं मेरिट हे या थर्ड कॅप राऊंडला देखील हाय जाणार आहे. परंतु कॅटेगरीमध्ये असाल, ओबीसी असाल, SC ST च खूप कमी या ठिकाणी येतं, EWS चं कमी येतं, SC BC चं कमी येतं, NT वगैरे कॅटेगरीचं कमी येऊ शकतं. परंतु ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी थोडंसं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे
थर्ड कॅप राऊंड मध्ये जे नवीन विद्यार्थी ऍड झाले, ज्यांना ऑप्शन फॉर्म भरता आलेले होते, त्यांनी या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये हाय पर्सेंटाईल होते, त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं होतं, परंतु कन्वर्जन सर्टिफिकेट वगैरे चुकल्यामुळं कॉलेजने ऍडमिशन रिजेक्ट झालं. असे विद्यार्थी थर्ड कॅप राऊंड मध्ये नव्यानं पार्टिसिपेट झाल्यामुळं या ठिकाणी थर्ड कॅप राऊंड मध्ये मेरिट ही वाढण्याची शक्यता आहे. तर मग आता ऍडमिशन कुणाला भेटणार आणि कुणाला भेटणार नाही हे जर आपण पाहत असू, तर ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल हे 70, 50, 60 असे आहेत, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आयएलएस सारखे कॉलेज दिलेले आहे, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज दिलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी एक किंवा दोनच कॉलेज दिलेले आहेत, परंतु ज्या कॉलेजचं पर्सेंटाईल कट ऑफ हे हाय लागतं आणि तुम्ही जर अशा कॉलेजला तुमचं चॉईस दिली असेल, तर तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाहीये. पाठीमागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, ज्यांना 2 पर्सेंटाईल आहेत, 8 पर्सेंटाईल आहेत, अशा देखील विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलेलं आहे. पण हे कॅटेगरीचे स्टुडंट असतात, त्याचबरोबर अनएडेड कॉलेज असतं. एडेड कॉलेजचं मेरिट हे नेहमीच हाय असतं, कारण एडेड कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन फीज वगैरे खूप कमी असते. ज्या ठिकाणी फी जास्त असते अशा ठिकाणी विद्यार्थी ऍडमिशन घेत नाहीत. त्यामुळं ज्यांचं पर्सेंटाईल कमी आहे, आता तुम्ही जर आयएलएस जीएलसी कॉलेजचं पाहिलात, तर याचं ओपन कॅटेगरीचं मोस्टली 98 पर्सेंटाईलच्या पुढं कट ऑफ लागतं आणि तुम्हाला 95 पर्सेंटाईल असतील, 96 पर्सेंटाईल असतील, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता आणि तुम्ही जर एखादंच कॉलेज असं दिलं, तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस नाहीयेत. तेच जर तुम्ही इतर कुठले कॉलेज दिले, तर तुम्हाला ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस हे वाढतात. परंतु विद्यार्थी काय करतात, की आपल्या घराशेजारचं जवळचं कॉलेज आहे म्हणून 1 किंवा 2 कॉलेज देतात आणि ते देखील गव्हर्नमेंट एडेड कॉलेज देतात आणि तिथं गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला 95-96 पर्सेंटाईलला क्लोज होतं आणि तुम्हाला असतात 92-94 पर्सेंटाईल आणि दुसऱ्या बाजूला अनएडेड कॉलेज ज्या ठिकाणी फी जास्त असते किंवा मायनॉरिटी कॉलेज अशा ठिकाणी पर्सेंटाईल हे 85-80 पर्सेंटाईलला क्लोज होतं, परंतु तुम्ही त्या ठिकाणी चॉईस नाही दिल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन भेटत नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटाईल आहेत, परंतु त्यांनी मेरिटचा विचार न करता 1 किंवा 2 कॉलेज दिलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन भेटणार नाहीये. त्यातल्या त्यात ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटनी जर गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला ऍडमिशन भेटण्यासाठी 1 किंवा 2च चॉईस दिले असतील, तर त्यांच्या अडचणी या वाढणार आहेत. कॅटेगरी स्टुडंटना मेरिट हे कमी जास्त होऊ शकतं. गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला देखील त्यांचं कमी पर्सेंटाईलला ऍडमिशन हे होऊन जातं. तर मित्रांनो, मेरिट जे असतं अशा प्रकारे, तर त्या कॉलेजला कोणते विद्यार्थी चॉईस देतात त्यावरती डिपेंड असतं. हाय पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला चॉईस दिली तर त्या कॉलेजचं कट ऑफ हे वाढतं, परंतु एखाद्या कॉलेजला सर्वच कमी पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांनी चॉईस दिली तर त्या ठिकाणचे मेरिट हे कमी होतं. तर मित्रांनो, आपलं ऍडमिशन होणार की नाही, कॉलेज अलॉटमेंट भेटणार की नाही, या सर्व गोष्टीवरती अवलंबून असतं. मित्रांनो, व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.